ओबीसी आरक्षण बचाव अमर उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। 5 दिवस झाले जालन्यातल्या अंबड येथील आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी समाजाने अमर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आहेत। सर, काय सांगणार, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। थोड्याच वेळापूर्वी इथे सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेलं, काय चर्चा झाली? ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही एवढंच आम्हाला शासनानं सांगावं। एका बाजूला जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 80% मराठी ओबीसीत घुसलो आहोत, आता फक्त 20% मराठी बाकी आहेत। एका बाजूला ते असं म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला शासन म्हणतंय की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। हे उत्तर आम्हा ओबीसींना कळलेलं नाही। ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती भयभीत झालेले आहेत, घाबरलेले आहेत। डॉमिनेटिंग कास्ट असणाऱ्या मराठा समाज जर या मागासवर्गीयांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या आरक्षणात आला तर तो शिक्षण, नोकऱ्या, पंचायत राज मध्ये कशी स्पर्धा करू शकेल? याचं उत्तर या 12 करोड जनतेचं म्हणजे महाराष्ट्राचं उत्तरदायित्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, 2 उपमुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आम्हाला द्यावं। आम्ही उपोषण थांबवू। सर, आज 5वा दिवस आहे। तुमची तब्येत जी आहे ती खालवण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचं बीपी कमी जास्त होतोय, तुम्हाला बीपीचा त्रास जाणवतोय, असं असताना देखील तुम्ही पाणी पित नाही। मला एकच सांगायचं आहे शासनाला की ह्या ओबीसी बांधवांचं जर आवाज आणि मागण्या किंवा त्यांची भावना, वेदना हे जर इथल्या शासनाला कळत नसेल तर हे आंदोलन अजिबात थांबणार नाही आणि माघार अजिबात घेणार नाही। तब्येत एक माणूस गेला तरी चालेल, पण या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार जगले पाहिजेत। भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं तत्व या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे महाराष्ट्राची, प्रतिगामी महाराष्ट्रात आलाय। सर, सरकारच्या शिष्टमंडळाने तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं, मात्र तुम्ही नकार दिलेला आहे। तुम्ही 5 तुमचे सदस्य पाठवणार आहेत, नेमकं कोण आहेत ते? नाही, सदस्याची नावं अजून ठरलेली नाही, पण शासनानं 2 ओळीत आम्हाला उत्तर द्यावं की कसे थ्रेड्स पोचत नाहीत। सरकार वारंवार सांगतंय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, नेमकं तरीही तुमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना पाहायला मिळत आहे। 54 लाख कुटुंबांचे खाडाखोड करून दाखले जर शासनाच्या संरक्षणात या महाराष्ट्रात दिले जात असतील आणि 54 लाख मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद जर ओबीसी झाली असेल तर ओबीसीचं आरक्षण कुठं टिकलं, एवढं मला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं। सर, तुम्हाला शिष्टमंडळाने आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही हा जो मार्ग आहे याचा मार्ग आम्ही निकाली काढू, काय वाटतं सरकारबद्दल शाश्वती वाटते का? नाही, आपल्याला लेखी आश्वासन पाहिजे आणि तोही राज्यपालांच्या सहीनिशी पाहिजे, त्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। आपण या ठिकाणी पाहू शकतो, हे लक्ष्मण हाके होते। आपल्यासोबत उपोषण करते नवनाथ वाघमारे देखील आहेत। सर, काय सांगाल, उपोषणाचा 5वा दिवस आहे। उपोषणाचा 5वा दिवस आहे, तब्येत आता आहे जनता पार्टीची बेत, आता उपोषण करायचं म्हटलं आणि कालपासून आम्ही दोघांनी पाणी बंद केलेलं आहे, त्यामुळे आता विकनेस तर येणारच। सरकारने तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे, काय चर्चा झाली आता शिष्टमंडळासोबत? सरकारने अद्याप कुठलंही आश्वासन दिलेलं नाही। त्यांनी आम्हाला विनंती केली होती की बाबा उपोषण सोडा आणि मुख्यमंत्री महोदयाकडं चला आणि तिथं आपण चर्चा करू, परंतु आम्ही त्या गोष्टीला नकार दिला। कारण उपोषण सोडायचं आणि त्यांच्याकडे जायचं, सरकार हे कुठंतरी म्हणजे दिशाभूल करून आम्हाला इथून उठवायचं आणि त्यांच्याकडे न्यायचं, कोणा कुठेतरी तोंडाला पाणी पोचण्याचं काम करणार आहे। आम्ही या गोष्टीवर थांबावं की आम्हाला आमच्या ओबीसीमधलं 29% आरक्षण अबाधित आणि त्याच्यामुळे कुठलाही धक्का लागणार नाही, असं आम्हाला लेखी आश्वासन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या दोघांकडून सुद्धा अपेक्षित आहे आणि ती भेटल्याशिवाय आम्ही उपोषणाला मागे हटणार नाहीत। असंच उद्या त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही येत नाहीत तर तुमचे 5 प्रतिनिधी त्या मुख्यमंत्र्यांना भेटायला पाठवायचे, तर आम्ही उद्या आमचे प्रतिनिधी जातील, त्यामध्ये काय चर्चा होती, काय तोडगा निघतो, परंतु चर्चा झाली आणि तोडगा निघला तर ते आम्हाला लेखी राज्यपालांचं पत्र, मुख्यमंत्र्याचं पत्र, संबंधित मुख्यमंत्री जरी आले नाही आले पण इथं आज जे मंत्री आले होते किंवा आणखी कोणी मंत्री लोकांनी येऊन आम्हाला ज्यावेळेस इथं आणून आम्हाला लेखी आश्वासन देतील त्यानंतरच आम्ही उपोषणावर हटणार आहोत।
आपण या ठिकाणी पाहू शकतो ओबीसी समाज जो आहे तो अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या या उपोषण स्थळाजवळ मोठ्या संख्येने येत आहे. आज ओबीसी समाजाच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. मात्र जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी आश्वासनपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे येणार नाही. दरम्यान आज सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि सरकारच्या शिष्टमंडळाने यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण आके हे जे उपोषण करते आहेत हे यांच्या वतीने 5 सदस्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सरकारसोबत चर्चेला पाठवणार आहे. दरम्यान आता या चर्चेमध्ये काय होतं, तोडगा निघतो काय, पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी, वडीगोद्री.